आज मध्यवस्ती भागातील रत्नश्री तरुण मंडळ येथे कचरा कुंडी आहे. ती कचरा कुंडीला कोणीही लक्ष देत नाही आणि त्याच्या बाजूला असलेली डेरनीज ती रिपेरी करण्यात गेली. रिपेरी केल्यात ते अर्धीच केली ती, त्याच्या बाजूने सिमेंट टाकली ती आणि त्याचा परिणाम आमच्या इथं आला आहे. त्या दिवशी सिमेंट टाकताना आमच्या इथं मी टाका म्हणलं सर्व व्यवस्थित होईल. त्या टायमाला नगरसेवकला फोन केलो. नगरसेवक म्हणले मी बाहेर आहे म्हणले करायला लावतो म्हणले. त्यांनी काय केलं नाही ती. मग कॉन्ट्रॅक्टरनं कर म्हणलं. त्यांनी म्हणले परत येतो 10 मिनिटात. 10 मिनिट त्यांचे अजून झाले नाही ती. आता कचरा कुंडीचं पाणी यायला इथं गल्लीत, इथं शाळा आहे, बारकी लेकरं खेळतात. त्या लेकरांना काय झालं तर कोणाला काय झालं तर कोण जबाबदार? नगरसेवक जबाबदार, काही आमदार जबाबदार का जे केलं ते जबाबदार? याचा आम्हाला उत्तर पाहिजे आणि थोड्या दिवसात जर झालं नाही ह्याच्या पुढे आम्ही काही तर करू. त्याला सर्व जबाबदार राहतील. नगरसेवक आमदार हे जबाबदार राहतील आणि जे केलं ते जबाबदार राहणार. मध्यवस्ती भागामध्ये आज या कचरा कुंडी संघटित झालेली आहे. आता आमच्या वार्डाचे नगरसेवक आमच्या वस्तीकडे लक्ष न देता सर्व धनगर गल्ली, कोळे गल्ली, शांतीनगर या ठिकाणी सर्व कामे करतात, पण आमच्याकडे अजिबात लक्ष नाही त्यांचं. त्यासाठी आमचे लहान लेकरं आहेत सर्वजण इथं कचरा आणून टाकतात. तर ही कचराकुंडी बंद झाली पाहिजे आणि दत्त मंदिरापासून पाणी आमच्या ह्या कचराकुंडीपर्यंत येत आहे, घरापर्यंत येत आहे. तरी याची दक्षता घ्यावी. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय नमः. माझं नाव अनिता पांडुरंग सर्वदे काय. आज आमच्या ह्या वार्डाला कोणी सुद्धा लक्ष देत नाही आणि जी काय कचरा असेल ती आजूबाजू जी म्हणजे एवढे गल्ल्या पोळा आहे ती आणून आमच्या घरापर्यंत येते, आमच्या खाण्यापिण्यापर्यंत जाते. लहान लेकरं आहे ते डेंग्यूचा प्रभाव वाढायला लागलाय काय. अजून नगरसेवक आता की 4 दिवसात मत मागायला येते, मग हातापाया पडते येऊन शनी. तवा दुर्गंधी कुठं जाती नगरसेवकची. अजून आम्ही म्हणायचं की आम्ही नाही करत, आम्ही लय स्वच्छता करणार आहे आणि कोणी परत लक्ष देत नाही इकडं. जेव्हा काय वेळ प्रसंग पडेल तेव्हा ते येते ती जाते ती बघायला. तरी आहे काय ते बंद करायचं आहे आणि कचरा आहे ते बी बंद करायचं आहे काय. हे सगळं पाणी वरचं पाणी यायला ते आमच्या घरासमोर कचरा यायला आहे आमच्या घरासमोर. ते बंद करायचं आहे. कसं करतो तुम्ही निर्णय घ्या. आज मध्यवस्तीमध्ये इथं पहिल्यापासून फार दिवस झाले इथं कोणी लक्ष देत नाही. नगरसेवक येतात, बघतात, आम्ही सांगतो, पाठवतो, बघतो, करतो. वर्षानुवर्षी हे चालले नाही. आता तर इथं कचरा कुंडी कोण बी टाकते, ऐकत नाही. कचरा तसाच राहत आहे. पूर्ण वस्तीचा कचरा इथं टाकते. इथं कचरा कुंडीची सुद्धा सोय नाही. कचरा कुंडी बांधून ठेवा म्हणून सांगत होतं, डबा ठेवा मोठा, ते बी नाही. आता तर ते पाणी इथं गटर बांधले, ते इथलं ते नाल्याचं ते वाढवलं आहे रोडसाठी. आता तिकडून ते पाणी दत्त मंदिरपासून पाणी आलं, ते पाणी सुटल्याच्या दिवशी आणि पावसाचं बी पाणी आमच्या घरात येतं आहे. तिथे गटर आहे, ते घरांनी दारांनी पाणी चाललं आहे. पूर्ण पाणी बार ती शाळा आहे, ती शाळेची लेकरं पडतात, घरामध्ये पाणी चाललं आहे. हे लक्ष द्यावं. हे नगरसेवक तरी येतच नाही, बघतेच जाते. कवातच चुकून येते. आम्ही सगळे आले की तेवढंच बघते, करते, जातो म्हणते. त्याच्यापुढे कुठे लक्ष देत नाही. एवढं जण आम्ही आता हे सांगायला लागलो, पण नंतर आम्ही काय तर करू, याचं लक्ष द्या आणि इकडं नगरसेवकांनी इकडे फिरगावं आणि बघून ते करून घेतलं पाहिजे. तेवढं आमची मागणी आहे. नंतर आम्ही महापालिकेत जाऊ, मग सगळे आम्ही महापालिकेत जाऊ.